गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 21वी कथा. टाकुनी तम अंबरा पळविते अस्तास काळी निशा, तेजाच्या वसना नभी प्रगटते लेऊन गोरी उषा. आहे ही धनधान्य पत्नी रवीची संपन्न देवी उषा, द्यावा भूवरची सीमा उजळीते दिव्य प्रकाशी उषा. विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषा सुक्तातील वरील अर्थाची एक ऋचा म्हटली. त्यांच्या मागून निवृत्ती व ज्ञानदेवानेही ती ऋचा म्हटली. उषेच्या बदलत्या रंगरूपाचे निरीक्षण करण्यासाठी निवृत्ती ज्ञानदेवाने आज आपले डोळे उघडेच ठेवले होते. निळसर आकाशाची निळाई हळूहळू कमी कमी होत गेली व तेथे हळूहळू लाली चढू लागली. त्या तांबूस वर्णाचा गडदपणा जसा जसा वाढत जाऊ लागला तसा तसा तप्त सुवर्णाप्रमाणे दिसू लागला. क्षितिज अगदी तेजस्वी प्रकाशमान झाले आणि क्षणार्धात सूर्याने क्षितिजावर डोकेवर काढले. निवृत्तीने विठ्ठलपंतांकडे पाहिले. विठ्ठलपंतांनी सूर्यबिंबाला हात जोडले व ऋग्वेदातील खालील अर्थाची सवित्र सुक्तातील एक ऋचा म्हटली. होणाऱ्यानी अहोनिशा उदित तू सत्कृत्यकारी पपी, त्या आम्ही नियमित मारी करीतो सेवा गतीच्या पपी. प्राणी सृष्टी पिता प्रसिद्ध असतो जो देव हा अंजभा, गाथा कीर्ती करुणी ऐकवू तया सेवा मने अंजभा. निवृत्ती ज्ञानदेवांनी विठ्ठलपंतांच्या मागून त्या ऋचा म्हटल्या. सूर्यनारायणाला नमस्कार केला व तिघेही झोपडीकडे वळले. बैठकीवर बसत विठ्ठलपंतांनी सकाळी म्हटलेल्या ऋचांचा अर्थ सांगितला व पुढे म्हणाले. निवृत्ती ज्ञाना, वाचला का 9वा अध्याय? निवृत्ती ज्ञानदेवांनी एकमेकांकडे पाहिले. निवृत्ती म्हणाला, वाचला बाबा. 7व्या अध्यायात ज्ञानविज्ञान यांची ओळख करून देतो असे भगवंत म्हणाले होते. मग या अध्यायातही पुन्हा ज्ञानविज्ञानसहित सांगण्याविषयी भगवंत बोलत आहेत व आता त्याला राजविद्या राजगुह्यही म्हणत आहेत. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञानदेवा, तुला काही विचारायचे आहे का? ज्ञानदेवाने नुसती मान हलवली. विठ्ठलपंत पुढे म्हणाले, दैवी गुणमयी माया हा विषय मध्ये आल्याने तसेच माया विषयानंतर चतुर्विध भक्तांचा विषय आल्याने ज्ञानविज्ञान हा विषय मागे पडला. 8वा अध्याय अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यात गेला म्हणून अर्धवट राहिलेला विषय पुरा करण्यासाठी 9व्या अध्यायात हा विषय पुन्हा घेतला गेला आहे असा खुलासा विठ्ठलपंतांनी केला. ते पुढे म्हणाले, बाळांनो, आता या अध्यायात राजविद्या राजगुह्य का म्हटले आहे असा जर प्रश्न असेल तर 7व्या अध्यायात वस्तुमात्रात असलेल्या परमेश्वरी तत्वाचे वर्णन केले आहे. जसे जलात रस, चंद्र सूर्यातील प्रभा, वेदातील प्रणव, आकाशातील शब्द, बलवंतांचे बळ, बुद्धिमंतांची बुद्धी, भूतातील बीज, तसे या अध्यायात 4थ्या व 5व्या श्लोकात सर्व भूतमात्रांचा व परमेश्वरी स्वरूपाचा संबंध कशा स्वरूपाचा आहे याचे स्पष्टीकरण करून वायूचाही दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, या 4थ्या व 5व्या श्लोकाचा नेमका अर्थ काय? विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, भगवंत म्हणतात, हे सर्व जगत माझ्यामध्ये परिपूर्णतेने आहे. ते माझ्या आधारावर आहे पण मी त्यांच्या आधारावर नाही. व लगेच पुढे म्हणतात, पण ते माझ्या ठिकाणी आहेत म्हणजे ते वेगळे मी वेगळा अशा पृथक भावनेने पाहू नये तर तो माझा ऐश्वर्य योग आहे अशी धारणा ठेवून त्याकडे पाहावे. याचा अर्थ असा, ज्ञाना, पाण्यावर लाट उत्पन्न होते. आकारामुळे लाटेचे स्वरूप वेगळे दिसते पण ती लाट पाण्यापासून उत्पन्न झालेली असते. लाट म्हणजे पाणीच असते. लाटेचा आधार पाणीच असतो. अशा अनेक लाटा पाण्यावर असतात. त्या कधी व्यक्त रूपाला येतात, कधी येत नाहीत, एवढाच फरक. एकूण लाटेच्या वेगळेपणाला तत्वतः काहीच अर्थ नसतो. ती एक लीला आहे, तो एक आविष्कार आहे. त्यातून कोणी उत्पन्न झाले असे नाही की कोणी लयाला गेले असेही होत नाही. लाट उत्पन्न झाली तर लयाला गेली ही सुद्धा केवळ शाब्दिक कसरत आहे असाच नाही का अर्थ होत. त्याचप्रमाणे आकाशात वायू ज्यावेळी वेगाने वाहतो त्यावेळी तो वेगळेपणाने जाणवतो, पण ज्यावेळी तो शांत असतो त्यावेळी तो अवकाशात लय पावून जातो. वास्तविक पाहता तो कोठून उत्पन्न होतो व कोठे लयाला जातो असा काही भाग वेगळेपणाने दाखवता येईल का? हेच परमेश्वराच्या योगाचे ऐश्वर्य श्रेष्ठत्व आहे. यावरून सृष्टीतील विज्ञानाची स्थूल स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे. हाच ज्ञानाचा गाभा आहे. जे दिसते ते नाही व जे जाणवते ते दिसत नाही. ज्याच्याविषयी स्थूल मानाने कोणताही निर्णय घेता येत नाही हे त्याचे वैशिष्ट्य, तेच गुह्य ज्ञान होय. पण ते कसे आहे तर सर्वश्रेष्ठ आहे की जे प्राप्त झाले असता शुभाशुभाच्या, पापपुण्याच्या, मितोपणाच्या, श्रेष्ठ कनिष्ठाच्या, एकूण सर्व द्वंद्वाच्या कल्पना विरून जातात. यातून मुक्तता मिळते, मोक्ष मिळतो. आणि ज्ञाना म्हणूनच भगवंत सत असत अमृत मृत वगैरे सर्व विरोधी भावांचे सुद्धा आधार आहेत. पण हे जे जाणत नाहीत ते वेदत्रयीतील सुखाच्या वर्णनात भुलून त्या सुखाचीच अपेक्षा धरतात. त्यासाठी अनेक प्रकारचे यज्ञ करतात आणि स्वर्गभोग मिळवतात व तो पुण्यश्लेष संपला की पुन्हा मृत्यूलोकी येतात आणि या चक्रातून ते कधीही सुटत नाहीत. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, पुढे जे भगवंतांनी म्हटले आहे की
जो माझे अनन्य भावाने चिंतन करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. तेव्हा योगक्षेम म्हणजे काय? विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञानानिवृत्ती योग म्हणजे ज्या प्रकारची उपासना चालू असेल, कर्मयोग, सांख्ययोग, भक्तियोग, ध्यानयोग वगैरे, जरी साधक या उपासनांच्या मागे असला तरी त्याचे देहधर्म किंवा त्याने मांडलेला संसार काही एकदम टाकून दिलेला नसतो. कारण त्याला संसारात रस वाटत नसला तरी प्रारब्धवशात त्याचा जीव संसारात कुचंबायला लागतो. तेव्हा त्याची उपासना चालू राहण्यासाठी, त्याच्या क्षेमकर योगाचे रक्षण करण्यासाठी भगवंत भक्ताला मदत करतात आणि म्हणून भगवंत म्हणतात, योगक्षेमं वहाम्यहम. मग ही मदत कशाही प्रकारची असू शकते. केवळ 2 वेळच्या जेवणाचाच प्रश्न सुटतो असे नाही. शिवाय ती मदत ही कशी? तर ज्याप्रमाणे नदीला मध्ये अडथळा आल्यावर जशी ती त्याच्या बाजूने जाते, तशी भगवंत त्या साधकापुढे काही सुखाचे, समृद्धीचे साम्राज्य निर्माण करतो असे नाही, तर केवळ गरजेपुरते देत असतो. ज्ञानदेव म्हणाला 25व्या श्लोकात, म्हणजे यांती देवव्रता देवानी या श्लोकात असे का म्हटले आहे की ज्याची उपासना करतात ते त्या देवतेला प्राप्त होतात. विठ्ठलपंत म्हणाले, बाळांनो, भगवंतांनी आपल्या प्रतिपादित तत्वाचाच पाठपुरावा सातत्याने केलेला आहे. जो ज्याचे चिंतन सातत्याने करतो त्याला मृत्यूसमयी त्याचेच स्मरण होते. साहजिकच तो त्या रूपाला लोकाला प्राप्त होतो. यावर कठोपनिषदामध्येही तसेच म्हटले आहे. ते ऐका. यमराजाने नचिकेताला म्हटले, बाळा नचिकेता, आता मी तुला ते गुह्य सनातन ब्रह्म सांगेन. मरणाला प्राप्त होऊन जीवात्मा काय होतो? काही देहधारी कोणाच्या तरी योनीला जातात, म्हणजे वेगवेगळी शरीरे धारण करतात. दुसरे काही परमात्म्याला प्राप्त होतात. जसे ज्याचे कर्म, जसे जसे ज्ञान तसे त्याला प्राप्त होते. तो या लोकी ब्रह्म जाणण्यास समर्थ न झाला तर शरीर पडल्यावर पृथ्वी लोकात शरीर धारण करतो. याप्रमाणे या मंत्रातून सांगितले आहे की जशी वासना ज्ञान तशी शरीर धारणा होते. तेच गीतेत सांगितले आहे. लक्षात आलं? निवृत्ती ज्ञानदेव म्हणाले, होय बाबा, आता आमचे चांगलं लक्षात आलं आहे. विठ्ठलपंत म्हणाले, बाळांनो, छांदोग्य उपनिषदामध्येही याचा विचार झाला आहे. तो वेगळ्या प्रकाराने असला तरी त्याचा मथितार्थ तोच होतो. ते मंत्र असे, जीवाकडून वासनापूर्तीसाठी अनेक संकल्प केले जातात व आयुष्यभर तो त्या संकल्पांच्या म्हणजेच वासनापूर्तीसाठी झटत असतो. पण या वासना शेवटच्या क्षणापर्यंत वाढत असतात व त्या कधीच पूर्ण होत नाहीत आणि मग मृत्यूनंतर त्याचे जे संकल्प असतात, ज्या वासना असतात, त्या त्याला नवीन ठिकाणी नेतात. म्हणून मंत्रातून म्हटले आहे की पितृ, मातृ, भ्रातृ, स्वसृ म्हणजे भगिनी, सखी वगैरे लोकांची इच्छा करणारा त्या लोकाला जातो. कळलं? विठ्ठलपंत भिक्षेला गेले होते. रुक्मिणी चुलीपाशी स्वयंपाक करीत होती. तिला तहान लागली म्हणून तिने ज्ञानदेवाला हाक मारली व म्हणाली, ज्ञानदेवा, अरे मला तहान लागली आहे रे, जरा ते छोटे मडकेभर पाणी देतोस काय? आईचा शब्द, शेवटचा शब्द हवेत विरताच ज्ञानदेवाने झटकन पाण्याचे छोटे मडके भरून रुक्मिणीच्या हातात ठेवले. त्यावेळी तो श्लोक पाठ करीत होता. तो असा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. आणि पाण्याची मडकी हातात घेऊन रुक्मिणीने श्लोकाची पूर्तता केली. तदहम भक्त्यू परतमश्नाती प्रयतात्मनः. ज्ञानदेवाला ती श्लोकाची पूर्तता ऐकून आश्चर्य वाटले. त्याने खाली वाकून रुक्मिणीला नमस्कार केला व म्हणाला, न मातु परम दैवतम मातृदेवो भव. आई, खरोखरीच आम्हाला धन्यता वाटते की तुमच्यासारखे मातापिता आम्हाला मिळाले. आई, तुला गीता पाठ आहे? रुक्मिणीने ज्ञानदेवाला जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याच्या मस्तकाचे अवग्रहण केले. डोळ्यातून 2 मोती ओघळले. ज्ञाना, मला नाही हो सर्व गीता पाठ. मला 9वा अध्याय आवडला होता. तो मी पाठ केला होता आणि त्यातला त्यात हा श्लोक मला फार आवडला. त्यामुळे मी तो अनेक वेळा म्हणत असे आणि ज्ञानात तुम्हासारखी मुली मिळायला सुद्धा फार मोठे भाग्य लागते. ज्ञानदेव म्हणाला, आई, बाबा हा सगळा अभ्यास करून घेतात म्हणून तर आम्हाला एवढे येऊ लागले आहे. नाहीतर. भिक्षेहून आलेले विठ्ठलपंत झोपडीच्या दाराशी उभे राहून म्हणाले, काय नाही तर, मला तरी कळू द्या. विठ्ठलपंतांचा आवाज ऐकून निवृत्ती ज्ञानदेव यांनी पळत जाऊन विठ्ठलपंतांच्या हातातील झोळी घेतली व पाय धुवायला पाणी दिले. ज्ञानदेवाने पाय पुसायला पंचा दिला. विठ्ठलपंत बसता बसता म्हणाले, निवृत्ती ज्ञाना, तुमच्या आईचा या अध्यायाचा अभ्यास आणि पाठांतर एकदम चांगले आहे. रसामध्ये जसे अमृत तसे गीतेच्या 18 अध्यायातील हा 9वा अध्याय महत्त्वाचा आहे आणि नेमका तोच हिने तयार केला आहे. आणि कदाचित स्त्रियो वैश्यास्तथा क्षुद्रास्तेपी यांती परांगतीम. यातील स्त्रियांना वैश्य व क्षुद्र यांच्या रांगेत का बसवले गेले आहे अशी शंका तुला असल्यास. ज्ञानदेव म्हणाला, बाबा तुम्ही कसे ओळखलेत? मला ती शंका आहेच. विठ्ठलपंत म्हणाले, मग तू ती तुझ्या आईलाच विचार. रुक्मिणी म्हणाली, हे काय? मला तुम्ही सांगितलं ते काय माझे समजण्याचे वय होते? मला शंका आली म्हणून मी विचारले आणि आता खरं म्हणजे माझ्या तितके लक्षातही नाही तुम्ही सांगितलेले. तेव्हा आपल्याकडून मुलांचे शंका निरसन व्हावे. मी ऐकेन पुन्हा एकदा. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे एक निसटता दृष्टिक्षेप टाकला व त्यांनी रुक्मिणीचे जसे समाधान केले होते तसेच ते या दोघांनाही समजावून सांगितले. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, आता दुसरी शंका. यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय
तत्कुरुष्व मदर्पणम. यामध्ये सर्व क्रियाकर्मे भगवंतालाच अर्पण करावीत असे सांगितले आहे. व शेवटी मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामय वश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. आणि या ठिकाणी माझं ठिकाणी मन ठेव, माझाच भक्त हो आणि मलाच शरण येऊन मलाच नमस्कार कर असे भगवंत का म्हणतात? या ठिकाणी स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा उद्देश आहे असे तर नव्हे ना. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, तू एक गोष्ट लक्षात ठेवलेली दिसत नाहीस की प्रथमतः मी असे सांगितले होते की श्रीकृष्ण अर्जुनाला जो उपदेश करीत आहेत ते कृष्ण स्वरूपाचा अहंकार मनात न ठेवता ते निर्गुण निराकार परमेश्वर या रूपाने भगवान म्हणून उपदेश करीत आहेत. तेव्हा अर्जुनाला उपदेश करताना ज्यावेळी मला असा उल्लेख येईल त्यावेळी त्या परमात्म्याला ब्रह्माला असा अर्थ होतो. कारण वरच्या श्लोकातच भगवंत बोलून गेले आहेत की जो ज्याची उपासना करतो तो त्या देवाप्रत जातो व जो माझी उपासना करतो तो मलाच प्राप्त होतो. तेव्हा त्या परमेश्वराला प्राप्त होण्याचा उपाय भगवंत या 2 श्लोकातून सांगत आहेत. ज्ञानदेवा निवृत्ती, मृत्यूसमयी ज्याचे स्मरण होईल त्याचप्रमाणे गती प्राप्त होते याचा उल्लेख मागे आला आहे. मग त्याप्रमाणे मृत्यूसमयी जर परमेश्वराच्या स्वरूपी मिळावे असे वाटत असेल तर सतत परमेश्वराच्या स्मरणाचा अभ्यास करायला पाहिजे. मग अभ्यास कसा होईल तर साधक जे म्हणून कार्य करेल, मग ते कोणतेही काम असो, खाणे पिणे चालणे उठणे बसणे पाहणे ऐकणे वास घेणे चिंतन मनन पूजन अर्चन कीर्तन पादसेवन चर्चा वादविवाद असो, ते भगवंताचेच व भगवंतासाठीच करावयाचे. अशी साधना ज्यावेळी साधक करेल त्यावेळी तो खऱ्या अर्थाने मद्याजी म्हणजेच भगवंताचा झालेला असतो व त्यालाच पूर्ण शरणागती म्हणतात. आणि अशी साधना झाली म्हणजे मग सदैव त्याच्या स्मरणात परमेश्वर राहील. मग मरणकाळ केव्हाही येऊ, कारण पुढील गती त्यावरच अवलंबून असते. म्हणून भगवंत वरील 2 श्लोकातून त्याप्रमाणे साधकाला उपदेश करतात. आज निवृत्ती ज्ञानदेवांचे ओंकाराचे ध्यान जरा जास्तच लांबले. सोपान रुक्मिणीला म्हणाला, आई बघ ना, निवृत्तीदा आणि ज्ञानदा आज अजूनही डोळे उघडत नाहीत, मग मला आता आंघोळ कोण घालणार? रुक्मिणी म्हणाली, सोपाना, आता थंडीचे दिवस आहेत ना, मग उशिरा आंघोळ केली तरी चालेल, तू त्यांना हाक मारू नकोस, उठतीलच ते थोड्या वेळात. असे म्हणून रुक्मिणी परसातील लाकडे आणावयास गेली. इकडे मुक्ता उठली व चालत चालत चुलीजवळ चालली. सोपानाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला ती आवरली नाही. तेव्हा सोपानाने रुक्मिणीला मोठ्याने हाक मारली, आई, मुक्ता चुलीजवळ चाललीये, लवकर ये. या आवाजाने निवृत्ती ज्ञानदेवाची ध्यानाची एकाग्रता मोडली. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की मुक्ता चुलीजवळ जात आहे. ज्ञानदेव झटकन उठला व त्याने मुक्ताला उचलून घेतले. तोवर रुक्मिणी धावत आली. तिने पाहिले तो ज्ञानदेवाने मुक्ताला उचलून घेतले आहे. रुक्मिणीच्या चेहऱ्यावर भीतीची छाया उत्पन्न झालेली होती व ती हळूहळू विरून जाऊन तेथे आनंद दिसू लागला. रुक्मिणी म्हणाली, ज्ञानदेवा, बाळा, आज तू होतास म्हणून हो, नाहीतर काय झाले असते मला काहीच कल्पना करवत नाही. आणि रुक्मिणीने मुक्ताला ज्ञानदेवा जवळून घेतले व हृदयाशी कवटाळले. तिच्या डोळ्यातून मोती उघळत होते. ज्ञानदेव म्हणाला, आई, आता डोळ्याला हे पाणी कशाला? रुक्मिणी म्हणाली, ज्ञाना, हे आनंदाश्रू आहेत. ज्ञानदेव म्हणाला, आई, दुःखाने अश्रू येतात तसे आनंदानेही अश्रू येतात का? रुक्मिणी म्हणाली, सुख वा दुःख या भावना ज्यावेळी उत्कट होतात त्यावेळी अश्रू येतात, पण त्यात एक फरक आहे. सुखाचे अश्रू हे साधे व थंड असतात, पण दुःखाचे अश्रू हे गरम व किंचित खारट असतात. ज्ञानदेव रुक्मिणीकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर होणाऱ्या या विविध भावांचे बदल त्याला विशेषच वाटले. भय, आनंद, सुख, दुःख आणि या विचारात ज्ञानदेवाने गीतेचा 10वा अध्याय उघडला व त्याची नजर 4थ्या श्लोकावर पडली. इतक्यात विठ्ठलपंत बाहेरून आले. त्यांनी रुक्मिणीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी पाहून विठ्ठलपंतांनी विचारले. ज्ञानदेवाचे लक्ष विठ्ठलपंतांकडे गेले. रुक्मिणी, काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? आणि मग रुक्मिणीने पदराने डोळ्यांचे पाणी टिपले व सर्व हकीकत सांगितली. त्यावेळी विठ्ठलपंतांच्या चेहऱ्यावर तसा विशेष फरक पडला नाही. शेवटी त्यांनी विचारले, मुक्ताला काही झालं नाही ना? मग डोळ्यात पाणी कशाला? निवृत्ती म्हणाला, बाबा, ज्ञानदेवाने विचारले तर म्हणते हे आनंद अश्रू आहेत. विठ्ठलपंत म्हणाले, एकूण बायकांच्या डोळ्यात दोन्ही वेळेला पाणी असते. आणि विठ्ठलपंतांनी ती घटना सहजपणे बाजूला सारली व ते दुसऱ्या उद्योगाला लागले. ज्ञानदेवाने श्लोकावरून नजर फिरवली. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यन्दम शमः सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च. श्लोक वाचून ज्ञानदेव विचारात घडून गेला. विठ्ठलपंत ज्ञानदेवाकडे पाहू लागले. त्यांनी विचारले, ज्ञाना, कसला विचार करतोस? ज्ञानदेवाने श्लोक वाचून दाखवला व विचारले, बाबा, मुक्ताला चुलीजवळ
जात असलेली सोपानने पाहिले तेव्हा तो ओरडला. मला ध्यानातून जागृती आली. मी पाहिले तेव्हा मी झटकन तिला उचलले. पण मला ना भय वाटले ना आनंद झाला. पण आईने खरं तर काहीच पाहिले नव्हते की मुक्ता चुलीच्या जवळ किती गेली होती. पण सोपानाच्या ओरडण्यानेच ती खूप घाबरली व नंतर माझ्या हातात मुक्ताला पाहून तिला आनंद झाला आणि तिच्या डोळ्यातून पाणीही येऊ लागले. पण बाबा, तुम्हाला हे सर्व ऐकून काहीच वाटले नाही असे मला तुमच्या चेहऱ्यावरून वाटले. मला असे विचारायचे आहे की परमेश्वरच हे सर्व उत्पन्न करीत असतो तर मग सर्वांना सारखेच भाव उत्पन्न व्हावयास पाहिजेत. पण तसे होत नाहीत का? विठ्ठलपंत ज्ञानाकडे पाहून हसले. निवृत्तीही विठ्ठलपंत काय सांगतायत हे ऐकण्यासाठी ज्ञानदेवाच्या जवळ जाऊन बसला. रुक्मिणीचेही कान विठ्ठलपंतांच्या बोलण्याकडे होते व एका हाताने ती मांडीवरील मुक्ताच्या पाठीवरून हात फिरवत होती. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, तुझे फारच बारीक लक्ष होते आमच्या चेहऱ्यावर. चांगली गोष्ट आहे. ज्ञाना, आरसे किती प्रकारचे असतात? ज्ञानदेव म्हणाला, 3 प्रकारचे असतात. एक अंतर्गोल, एक बहिर्गोल व एक साधा. त्यामुळे प्रतिबिंबित चेहऱ्यातही खूप फरक पडतो. विठ्ठलपंत म्हणाले, म्हणजे ज्ञाना, चेहरा किंवा बिंब एक असूनही केवळ प्रतिबिंबित साधन बदलल्याने प्रतिबिंबात फरक पडतो असेच ना? ज्ञानदेव निवृत्ती माना हलवतात. विठ्ठलपंत पुढे म्हणतात, तसाच दुसरा दृष्टांत असा की पाणी, खीर व मध हे 3ही पदार्थ द्रव पदार्थ आहेत, पण त्यांच्या द्रवत्वात फरक आहे. पाणी खूप पातळ असे ते प्रवाहित आहे. खीर जरा पातळपणाला कमी असते व मधाचा प्रवाहीपणा खूपच कमी असतो. या 3ही द्रवांवर फुंकर घातली तर पाण्यात मोठा खळगा पडेल, खिरीत कमी तर मधात तर अगदी लहान खळगा पडेल. म्हणजे स्थूल स्वरूपातील हा फरक खळगा पडण्याला कारण झाला. तसे प्रत्येक देहामध्ये असलेला आत्मा एक असल्यामुळे त्या चैतन्यापासून उत्पन्न होणारे भाव हे सर्व सारखेच आहेत. पण चैतन्याशिवाय हे भाव निर्माण होत नाहीत, कारण देह व इंद्रिये ही जड आहेत. पण त्या देहाच्या ठिकाणी जे भाव प्रगट होत असतात त्या देहावर संस्कार काय आहेत, त्याची धारणा कशी आहे, हे सर्व महत्त्वाचे आहे. त्यातून स्त्री पुरुष हाही भेद असे भाव उत्पन्न होण्यात फरक करतो. ज्ञाना स्त्रिया या स्वभावतः तरल स्वभावाच्या असतात, त्यामुळे त्यांच्या ठिकाणीचे भावही अतिशय चंचल असतात. परस्पर विरोधी भाव त्यांच्या ठिकाणी अगदी पाठोपाठही उत्पन्न होतात. पण पुरुषांच्या ठिकाणी मुळातच पक्की धारणा असते व ते धीम्या प्रकृतीचे असतात, म्हणून त्यांच्या ठिकाणचे भाव इतक्या वेगाने बदलत नाहीत. म्हणून तुला हा फरक जाणवला. विठ्ठलपंत पुढे म्हणाले, मुलांनो, मंडूक उपनिषदामध्ये परमेश्वरापासूनच ही सर्व सृष्टी उत्पन्न झाली आहे असा उल्लेख आहे. त्या मंत्रांचा थोडक्यात आशय असा की ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीपासून विस्फुल्लिंग उत्पन्न होतात, त्याप्रमाणे परमेश्वरापासून हे जग निर्माण झालेले आहे. तो परमेश्वर दिव्य, अमूर्त, अंतर्बाह्य व्यापून राहणारा, अजन्मा, प्राणातीत, मनातीत, स्वेच्छा श्रेष्ठ आहे. त्यापासून प्राण, मन, आकाश, वायू, आप, ज्योती, पृथ्वी, इंद्रिये उत्पन्न झाली. तसेच त्या विराट पुरुषाचे सूर्य, चंद्र, नेत्र, दिशा, श्रोत्र, वेद, वाणी, वायू, प्राण, विश्व, हृदय आहे. त्याच्यापासूनच देव, साध्य, मनुष्य, पशु, पक्षी, तांदूळ, जव, तूप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य उत्पन्न झाले. त्याच्यापासूनच समुद्र व पर्वत उत्पन्न झाले आणि तेच या अध्यायात विभूती रूपाने भगवंतांनी सांगितले आहेत. गौरी सकाळीच घाईघाईने आली. तिच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली होती. तिने झोपडीत प्रवेश केला व आजूबाजूला पाहिले तेव्हा निवृत्ती ज्ञानदेव अभ्यास करीत होते. सोपान मुक्ताला खेळवत होता. गौरी रुक्मिणीजवळ जाऊन म्हणाली, काय कळलं का तुम्हाला? रुक्मिणीने विचारले, गौरी, मला तू सांगितल्याशिवाय कोणती तरी गोष्ट कळती काय? सांग बरं. आणि एवढं घाबरायला काय झालं? गौरी म्हणाली, आओ, गावातल्या धनमल मारवाड्याच्या घरावर दरोडा पडला की राज्याला. रुक्मिणी म्हणाली, अरे रे, वाईट झालं बिचाऱ्याचं. कोणाला मारलं तर नाही ना? गौरी म्हणाली, मारलं का काय कळलं नाही, पर बक्कळ पैसा मात्र नेला म्हण चोरांनी. लई चोर माणसं होती म्हण. रुक्मिणी म्हणाली, बिचाऱ्याने पैका जमवला आणि चोरांनी आयत्या गाठोड्यावर धाड घातली, होय ना? गौरीने मान हलवली व क्षणभर थांबून ती आली तशी निघून गेली. निवृत्ती ज्ञानदेव हा संवाद ऐकत होते. त्याचवेळी त्यांच्या मनात ददामी बुद्धियोगम तम येन मामुपायांती ते. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, परमेश्वर जर सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे तर तो चोरांच्या हृदयातही असणार. सर्वांना बुद्धी देणारा परमेश्वरच आहे. तर मग त्या चोरांना परमेश्वराने वाईट बुद्धी कशी दिली? कोणाला चांगली तर कोणाला वाईट बुद्धी परमेश्वर का देतो? मग अशा वागण्याने चोर मुक्त कसे होणार? विठ्ठलपंत झोपडीत प्रवेश करीत विचारतात, ज्ञाना, कोण मुक्त होणार आणि कशाने? आणि विठ्ठलपंत दोघांजवळ जाऊन बसतात. ज्ञानदेव श्लोक वाचून दाखवतो व गौरीने सांगितलेली हकीकतही सांगतो व पुन्हा प्रश्नाचा उल्लेख करतो. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, परमेश्वराने सर्व काही चांगल्याच गोष्टी उत्पन्न केल्यात, पण त्या चांगल्याबरोबर त्याविरुद्ध वाईट गोष्टी आपोआपच प्रकृती धर्माने तयार होतात. जसे धान्याबरोबर तूस, प्रकाशाबरोबर अंधार, आकृतीबरोबर सावली.
ही तूच अंधार सावली कोणी निर्माण करायला गेले नाही. तसेच परमेश्वराने मनुष्याला जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धियोगाने त्याने परमेश्वराला जाणून घ्यावयाचे आहे, परमेश्वराला जाऊन मिळवायचे आहे. पण जो मनुष्य देहातील आत्मरूपाला जाणण्याऐवजी बाह्य देहाचाच विचार करू लागतो तेव्हा बुद्धीची विपरीत बुद्धी होते व मनुष्य कुकर्मे करू लागतो. पण जी माणसे सातत्याने सद्धर्माचे आचरण करतात, कर्तव्यनिष्ठ असतात, अनासक्त निष्काम बुद्धीने वागतात व सतत परमेश्वराचे नामस्मरण, चिंतन, मनन व कीर्तन करतात, परस्परात ते परमेश्वराच्या लीलांचे गायन करतात व त्या आनंदाचा उपभोग घेतात, ती परमेश्वराने दिलेल्या बुद्धियोगाने परमेश्वराला जाऊन मिळतात. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, ब्रह्म व आत्मा यात काय फरक आहे? इतक्यात विठ्ठलपंतांना बाहेरून कोणीतरी हाक मारते. विठ्ठलपंत आहेत का? ज्ञानदेव म्हणाला, बाबा, तुम्हाला बाहेर कोणीतरी बोलावते आहे. विठ्ठलपंत उठून बाहेर जातात व काम उरकून लगेच परत येतात. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, हे पहा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तर तूच दिलेस. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, ते कसे? विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, मला बाहेरून काय म्हणून हाक मारली? विठ्ठलपंत म्हणून. आणि तू मला काय सांगितले की बाबा तुम्हाला कोणीतरी हाक मारताय म्हणून? होय ना. ज्ञानदेवाने मानेनेच होकार दिला. विठ्ठलपंत म्हणाले, म्हणजे गावामध्ये मी विठ्ठलपंत या नावाने परिचित आहे, तर घरात मला बाबा म्हणतात, होय ना? अगदी तसेच ब्रह्म हे या विश्वाला व्यापून आहे, तर आत्मा हा देहात असतो. बिंब हे ब्रह्म, तर आत्मा हे प्रतिबिंब होय. ज्यावेळी पाणी आटते त्यावेळी प्रतिबिंब मूळ बिंबात मिळून जाते. तसा देह पडला तर आत्मा हा ब्रह्मरूपात जाऊन मिळतो. प्रत्येक देहातील आत्मा हा देहपातानंतर ब्रह्मरूपाला जाऊन मिळतो असे नाही. कारण ज्याचे देहाभिमान जागृत असतात ते परत जन्माला येतात व अनेक योनींमध्ये भटकत राहतात. ज्यांचा देहाभिमान गेला व मनाचा लय झाला असेच आत्मे देहपातानंतर ब्रह्मरूप होतात. लक्षात आलं? एकूण आत्मा व ब्रह्म हे एकच आहेत म्हणून. आणि मग विविध रूपात असलेल्या परमेश्वरी तत्वाचे दर्शन विठ्ठलपंतांनी ज्ञानदेव निवृत्तीला समजावून सांगितले आणि तसेच त्यांनी क्रमशः परमेश्वरी विश्वरूपाचाही खुलासा केला. विठ्ठलपंत पुढे म्हणतात, बाळांनो, मैत्रायणी उपनिषदामध्ये परमेश्वराच्या या अनेक रूपाची नावे आली आहेत. तेथे म्हटले आहे की हाच आत्मा म्हणजे परमेश्वर खरोखरीच ईशान, विश्वाचा स्वामी, शंभू, कल्याण करणारा, भव अस्तित्व रूप, रुद्र संहारक, प्रजापती, विश्व निर्माता, हिरण्यगर्भ, सत्य, प्राण, हंस, शास्ता, विष्णू, नारायण, प्रकाशमान, प्रेरक, धाता, उत्पन्नकर्ता, विधाता, नियमकर्ता, सम्राट, चंद्र व इंद्र आहे. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, म्हणजे सहस्त्रनामाचा अर्थही असाच असणार? विठ्ठलपंत म्हणाले, होय ज्ञाना, परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, पण तोच गुणांच्या वैशिष्ट्याने नाम धारण करून नावरूपाला आलेला आहे. म्हणून त्याची सहस्रच नव्हे तर सहस्रावधी नावे आहेत. लक्षात आले ना? निवृत्ती ज्ञानदेवांनी माना हलवल्या. धन्यवाद.